नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे नाचणीची बिस्किट। त्यासाठी इथे आपण अर्धा कप गूळ घ्यायचा आहे, त्यात हे 1/3 कप तूप घालायचे, साजूक तूप घेतले मी। आता हे व्यवस्थित आधी दोन्ही मिक्स करून घ्यायचे आपल्याला। हे बघा, आता तूप आणि गूळ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1 कप नाचणीचं पीठ घालायचंय आणि हे 2 चमचे गव्हाचं पीठ आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे आता आपण हातानेच मिक्स करायचे। आधी हे असंच मळून घ्यायचं आणि गरज लागली तरच थोडंसं दूध घालायचं यामध्ये। आणि जास्त मळायचं नाहीये, जोरात प्रेशर देऊन नाही मळायचं, हलक्या हाताने मळून घ्यायचे पीठ। हे बघा, आपल्याला दुधाची अजिबात गरज लागलेली नाहीये, हे यातच पीठ मळलं गेलं व्यवस्थित। आता 5 मिनिटं फक्त हे असंच ठेवून द्यायचं आणि मग बिस्किट करायला घेऊया। 5 मिनिटं झाली आहे, आता आपण बिस्किट करायला घेऊया। हे बघा, हे जरा आणि घट्ट झालं पीठ, थोडंसं आता दूध घालायला हरकत नाही, थोडंसं दूध घालूया, फार नाही घालायचं, अगदी 1 चमचाभर घालायचं, नाहीतर मग लगेच पातळ होतं ते पीठ। आता एखादं आपण माप घ्यायचं आणि त्याने आपण बिस्किट करायची। हे बघा, एवढं चमचाभर घ्यायचं। बिस्किट जास्त जाड नाही करायची, थोडंसं वरून प्रेस करायचं आणि याला तुम्हाला हवं ते डिझाईन द्या। प्लेन असंच ठेवलं तरी चालेल, एखादं तुमच्याकडे झाकण असेल डिझाईन वालं त्याने सुद्धा डिझाईन केलं तरी चालेल। इथे माझ्याकडे काही असं झाकण वगैरे नाहीये, मी हे सुरीने करते, तुम्हाला हवं ते डिझाईन करू शकता। हे बघा, हे असं डिझाईन करायचं। इथे मी ज्या ताटलीमध्ये आपल्याला हे बेक करायचे आहेत त्याला मी ग्रीसिंग करून घेतलेलं आहे, त्यात आपण हे ठेवायचे करून। तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता, चौकोनी किंवा ओव्हल, कुठल्याही शेपमध्ये केलं तरी चालेल। हे बघा, ही अशी ही डिझाईन करू शकता। वेगवेगळे प्रकार आहेत करण्याचे, तुम्हाला जे आवडेल ते करू शकता तुम्ही, किंवा वेगवेगळे डिझाईन सुद्धा प्रत्येक बिस्किटवर केली तरी चालेल। अगदी पटकन होतात आणि छान लागतात। तुम्ही नक्की करून बघा, ट्राय करून बघा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। हे असे सगळे बिस्किट आपण आधी करून घेऊया आणि मग बेक करायचे। हे बघा, आपली बिस्किट तयार आहेत। आता आपण ही पॅन मध्ये बेक करायची आहेत। इथे मी पॅन प्रीहीट करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आता बिस्किट ठेवूया आणि 20 ते 25 मिनिटं आपल्याला ही बेक करून घ्यायची आहेत। हीट लो टू मीडियम ठेवायची आहे आणि आपल्याला आता 20 ते 25 मिनिटं हे बेक करून घ्यायची आहेत। 25 मिनिटं झालेली आहेत, पण आता हे काढून घेऊया आणि थंड केल्यावरच आपल्याला ही बिस्किट काढायची आहेत। हे बघा, आपली नाचणीची बिस्किट किंवा नाचणी कुकीज म्हणा तुम्ही, तयार आहेत। हे बघा, पाठूनही छान बेक झालेली आहेत। आता एक मी तुम्हाला असं तोडून दाखवणार आहे। हे बघा,
अगदी मस्त तोंडात विरघळेल असं झालेलं आहे बिस्किट आणि अगदी टेस्ट आपण काहीतरी कॅडबरी खातोय असंच वाटतं. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर लागतात, मुलांना तर नक्की आवडतील ही बिस्किटं.